5व्या दिवसाच्या पूर्वसंध्येला कथा प्रारंभ करताना मनस्वी आनंद होतो आहे। थोरमोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेलं आपलं हे नवापूर शहर, जनता पार्क आणि या ठिकाणी हा आनंदोत्सव, नंदोत्सव आज आपल्याला प्रारंभ करायचा आहे। माता सरस्वती गणरायांचं स्मरण करून, ज्यांच्या स्मरणार्थ ही कथा आहे ते महान पुण्यवान देशभक्त, देशसेवक, हरिभक्तपरायण वैकुंठवासी दिगंबर लोटन सूर्यवंशी उर्फ अण्णा यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने श्री वेणुबाई दिगंबर सूर्यवंशी उर्फ नानी यांच्या दळमळीने त्यांच्यावर प्रेम करणारे आदरणीय सर्व कार्यकर्ता मंडळी, सर्व भक्त परिवार, उपासना करणारे साधक, भक्तिमती माता, भक्तिमती पिता, अबालवृद्ध माता भगिनी, सर्वांच्या सहकार्यातून, उपस्थितीतून अत्यंत उत्साहाने, आनंदाने आणि आज भगवंताच्या जन्मोत्सवापर्यंत, नंदोत्सवापर्यंत आलेली ही कथा, फार सुंदर कार्यक्रमाचा संच, किती आनंद आहे आज। आज कथेचा आनंद बसण्यातच आहे। बरेच जण आनंदातच बसलेत। माझं व्याख्यान सुरू झालं पण तुमचा आनंद काय संपत नाही आहे। कथा सुरू झाली पण बसलेले सगळेजण एकमेकाकडे पाहून, हे फुग्यांकडे पाहून, हा मंडप पाहून आणि आजचं वातावरण पाहूनच तुम्ही आनंदित आहेत। कथेपेक्षा तुमची उत्साहाची भूमिका एवढी आहे ना, कथा सुरू करायच्या अगोदरच प्रसन्न आहे सगळे आज। बघा ना, तुमचं लक्ष बघा, तुम्ही असे विचलित आहेत ना, इतका आनंद आहे तुम्हाला, जसं नवरदेव नवरी मंडप या टाइमला लोक आनंदित राहतात। बस हिराणं हिराणं भाव, ते काय आनंद, आणि बघा काय वातावरण, तसं वातावरण आहे आज। जसं काय असं वाटते आता या क्षणी, असं वाटते की लगेच आपल्याला पाळणा घ्यायचा आहे, लगेच सगळं, इतक्या उत्साहामध्ये तुम्ही आहात। एवढा उत्साह, एवढा आनंद, मी अनेक कथा केल्या पण इतका उत्साह आणि इतका आनंद मला इतर ठिकाणी पाहायला नाही मिळाला। बरं दमतही नाही, थकतही नाही। रात्री 12, 12:30 वाजले, झोपायला 1:30-2 वाजले काही जण, पण तरी सकाळी फ्रेश, दिवसभर फुगे लावायला फ्रेश, जास्त फुगाच आवाज कमी होत नाही। स्वामी समर्थ सेवा मंडळ, महिला माता, सर्वजण, जय गुरुदेव सेवा मंडळ, फार सगळ्यांचं सहकार्य आहे। कुणाला मोठं म्हणावं, कोणाला छोटं म्हणावं, मला तर असं वाटतं की सगळ्यांचा वाटा। आणि नाणींना चिंता होती, त्या ताईंना फार चिंता, महाराज कसं पार पडेल, भगवंताच्या कृपेने पार पडून जावं, आणि असं अलगद पार पडतंय। 5वा दिवस आलाय, 4 दिवस कुठे गेले समजलंच नाही। आणि एक सांगू का तुम्हाला, खरं सांगू का, मला असं होतं की किती सांगावं किती नाही, आणि सांगता सांगता मला असं वाटतं की इथे विस्तार करावा, प्रत्येक ठिकाणी विस्तार करावा। म्हणून मी गेल्या 2 दिवसापासून रिव्हिजन देणं सोडून दिलं आहे। आमचं कसं असतं की कथेला काय कथा सांगायची, कुठल्या कथा घ्यायच्या आहेत, याचं मी रिव्हिजन करतो, दररोज एक नजर मारत असतो। तसे भरपूर कथा झाल्या पण तरी नजर मारावी लागते, आज कुठला प्रसंग आहे, कुठला प्रसंग आहे। आमचे झाकीवाले विशाल भाऊ ते मला विचारतात आज काय, म्हटलं तुमच्या पद्धतीने तुम्ही चालू द्या। मी वाचणं सोडून दिलं, रिव्हिजन करणं सोडून दिलं, कारण इथे भगवान एवढे जागृत आहेत, भगवंताची सेवा एवढी होते, जेवढी सेवा होते भगवंताची, एवढी श्रद्धेने सेवा चाललेली आहे। जिथे श्रद्धा आहे ना दादा, त्या ठिकाणी वेगळं काही करायची गरज नाही, ती श्रद्धाच आपोआप सगळं कार्य करून घेते। गोपाल कृष्ण भगवान की जय हो। आणि आपल्या नवापूरचं नावच सार्थक होत आहे, खरंच इतका आनंद आहे नवापूरमध्ये। हे नवापूर खरंच नाव सार्थक होते बरं का। इथे नवापूरमध्ये आम्ही दररोज नवीन आहेत, कथा नवीन, दररोजचा आनंद नवीन, कथेची जागा सुद्धा मागे सरकत सरकत जाते, सगळं नवीन आहे। कथाकार सुद्धा नवीन, दररोज कथाकारचे कपडे बदलत आहेत, कथाकार सुद्धा नवीन, दररोजची बंडी बदलते माझी। आता काल दिवसा कोणता रंग रे मला माहित नाही, हो
बालकीर्तनकार भानुदास महाराज, महाराजांनी एवढे कीर्तन केले माझ्यासोबत, एवढे कार्यक्रम महाराज फिरले, काही ठिकाणी माझ्या दक्षिणेपेक्षा त्यांची बक्षिसं जास्त आली. पण आज पहिल्यांदा असं घडलंय की भानुदास महाराज सुद्धा माझ्यासारखे नवीन कपडे घालून बसले. उभे राहा बरं महाराज, उभे राहा, उभे राहा. बालकीर्तनकार सुद्धा नवीन, कलाकार बी नवा करा चालू शेत आमना. म्हणून नवापूर तुम्ही खरंच नाव सार्थक केलंय. नवीन हे भगवंताची कृपा आहे. दानशूर दाते आहेत आणि प्रेमी आहेत. ऐका बरं का, दानशूर असतात बऱ्याच ठिकाणी पण प्रेमी नसतात. तुमचं प्रेम आहे. भगवंताची कथा अलौकिक आहे. काय सुंदर दररोजचे त्या ठिकाणी दर्शन चालू आहेत. कालचे नृसिंह भगवान, त्यांना पाहिल्यानंतर भगवान त्यांच्यासोबत बाल प्रल्हाद पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात खरंच पाणी आलं होतं. किती सुंदर सुंदर त्या ठिकाणी अप्रतिम देखावा. आमचे हिरण्यकश्यप तर रस्त्यातच उभे दास. आमचे संजीव भाऊ फार सुंदर अप्रतिम अभिनय. यूट्यूबला आहे बरं का, कालची झाकी तुम्हाला बघायची असेल, बाकीचं नंतर येईल ज्यांच्या चॅनलला. पण तूर्त छोट्या छोट्या क्लिपा सांजोरीकर, गोपाळ महाराज सांजोरीकर नाव टाकली चॅनलला आहेत. सुंदर सुंदर मला आवडतात फार. तिकडनं लाईक येत आहेत, फार लोक नवल करत आहेत की एवढं नियोजन चाललं आहे नवापूरमध्ये. भगवंताची कृपा आहे. हरि अनंत हरिकथा अनंता कहि सुनहि बहुविधि सब संता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. होई है वही जो राम रचि राखा, तो करी तरख बड़ा बेसारा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जाती रही भावना जैसी, हरि प्रभु मूर्ति देखी दिन तेजी. राम सिया राम जय जय राम. 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 रामाचं भजन करत चला. राम सोबती आहे. सर्वात शेवटी कोण येणार आहे? शेवटी काय? जिंदगी भर हम यही बातें सोचते कि चार लोग क्या कहेंगे, चार लोग क्या कहेंगे, चार लोग क्या कहेंगे, यही बातें सोचकर जीवन बिता देते हैं. और चार लोग क्या कहते हैं ये बात हमें अंत में पता चली जब हम मर गए. और चार लोग कंधा दे रहे थे और वही चार कंधा देने वाले बोल रहे थे कि भैया राम नाम सत्य है, बाकी सब असत्य है. देवाचं नाव सत्य आहे. आणि आज आपल्याला भगवंताच्या जन्माचा आनंद साजरा करायचा. पण अगोदर राम ऐकल्याशिवाय कृष्ण ऐकता येणार? क्रम तसा आहे. फार सुंदर आपण कालचा प्रसंग. भगवान हिरण्यकश्यपू त्याचा वध करून प्रल्हादाला कडेवर घेतात. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलोनी घेतला कडेवरी भक्ती सुखे निमाला. प्रल्हादाला वरदान दिलं. काय पाहिजे बाळा? प्रल्हाद म्हटला, प्रभू यदि राशीष मे कामान वरांस्तम कामानां हृदय संहरम भवतस्तु वृणे वरम. प्रभू माझी कामना संपली पाहिजे, असं दान द्या, असं मागणं द्या की माझी मागायची वृत्तीच संपली पाहिजे.
असा मागणारा नाही भेटला अजून. हेच मागणं आहे की माझी मागायची इच्छाच होऊ नये. मागणं हा माणसाचा काय स्वभाव. पहिला म्हणजे बरोबर आहे ना. आपण देवाकडे सारखं मागत राहतो. एकाने सुंदर लिहिलं आहे, मंदिर कितनी अजीब जगह है, मंदिर कितनी अजीब जगह है, मंदिर के बाहर भी कोई मांगते हैं और मंदिर के अंदर भी मांगते हैं. जो मंदिर के बाहर मांगते हैं उसे भिखारी कहते हैं, और जो मंदिर के अंदर मांगते हैं उसे क्या कहते हैं? भक्त कहते हैं. मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. ऐका ना, महिला मंडळ, मागणी करतो आपण. संसारी माणसांची मागणी असते देवाकडे. गृही भावे धनधान्य, देवाला मागतात, देवा धनधान्य आणि आमचं घर भरू दे, चांगलं होऊ दे. महिला मंडळ देवाकडे देवीकडे गेल्यानंतर मागितल्याशिवाय राहत. देवा माझे एकाचे 2 होऊ दे, माझ्या मुलाचे हात पिवळे होऊ दे, एकाचे 2 होऊ दे, 2चे 4 होऊ दे, 5चे 25 होऊ दे, वेल मांडवर चढू दे, खालती भूकंप होऊ दे. काय मागतायत तुम्ही? त्याला मागायची गरज नाही ना. त्याला मागायची गरज. बिन मांगे मोती मिले, मांगे न मिले भीक. मागितलं पाहिजे त्याला, पण त्याला सांगितलं. ऐका, जुने लोक फार हुशार होते. जुने लोक मंदिरात जायचे, म्हातारे माणसं सांगायचे लहान मुलाला, भाऊ देवाला सांग सुख न ठेव. आणि आता देवा हे पाहिजे ते पाहिजे. आगाऊ झाले लोक. त्याला फक्त एवढं सांगा की सुख आमचं कशात आहे, आमचं कल्याण कशात आहे, फक्त आमचं कल्याण करा, आमचं चांगलं करा. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. प्रल्हादाच्या मागणीचं जगद्गुरू महाराज ट्रान्सलेशन करतात. मागणे ते सरे देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. हे प्रभु, मेरी मांगने की वृत्ति खत्म हो जाए, मांगने की इच्छा ही खत्म हो जाए. आपण जर देवाला भक्तीच्या मोबदल्यामध्ये, ऐका ना, देवाच्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये जर मागितलं, आपल्यामध्ये मजुरामध्ये काय फरक आहे? मजूर काम करतो आणि लगेच मालकाकडे काय करतो? हात पसरवतो. मग देव कुणाला भेटतो? मजुराला भेटतो का प्रेमीला भेटतो? कुणाला भेटतो तो? प्रेमीला, भक्ताला भेटतो ना. मैं अगर मांगू तुम्हें, एका भक्ताने देवाला सांगितलं, प्रभू मी माणूस आहे, माणसाचा मागणं हा स्वभाव आहे, आणि माझ्या मानवी स्वभाव पद्धतीने जर माझ्याकडनं तुम्हाला मागितलं गेलं, प्रभू ऐका, मैं अगर मांगू तुम्हें तुम न देना कुछ मुझे, वरना मैं आशिक नहीं तेरा मजदूर हो जाऊंगा. हे भगवान, अगर मांगना भी मैं चाहूँ तुम मुझे नहीं देना, क्योंकि अगर मैं मांगूंगा तो मैं तुम्हारा भक्ति के बदले मैं आपसे मांग रहा हूं, इसका अर्थ मैं मजदूर हो जाऊंगा. देवाला मागायचं नाही. प्रल्हादजींची मागणी फार सुंदर आहे. भगवंताने तरी वरदान दिलं, बा प्रल्हादा तुझ्या बापाला मी मारलं, पण तुला वरदान देतो, याच्या पुढे तुझ्या वंशात मी कुठल्याच व्यक्तीला मारणार नाही, अभयदान दिलं. प्रल्हाद महाराजांना भगवंताची असीम अपूर्व अशी भक्ती प्रदान केली देवाने. नैमिषारण्यामध्ये सूतजी महाराज 88,000 ऋषींना कथा सांगतायत. सूतजी महाराजांना शौनकादिक ऋषीश्वर प्रश्न विचारतात, प्रभू पुढची कथा सांगा. सुंदर अशा त्या ठिकाणी कथा शुकदेवजी महाराज शुकताल या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगतायत. राजन, चिंतनाने परमात्मा प्राप्त होतो. प्रल्हादजींचं चिंतनाचं वैशिष्ट्य आहे, सुमिरन देवाचं स्मरण केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. देव कुणाला प्राप्त होतो? बस देवाची सदैव आठवण. सर्वांचा त्याग करून ज्याने देवावर भरोसा केला, देवावर भार घातला, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबासी. परमात्म्याचं नामस्मरण करावं. फार सुंदर चिंतन या ठिकाणी प्रारंभ करतात. गजेंद्राचा प्रसंग. त्रिकुटाचल नावाचा पर्वत
त्या पर्वतावर एक हत्ती राहतो, त्याचं नाव आहे गजेंद्र. त्या हत्तीला शेकडो राणे आहेत. काय आहेत? हत्ती फार सुंदर आहे. आणि त्या सरोवरामध्ये एके दिवशी स्नान करताना ऐका, त्या गजेंद्राचा पाय धरला कोणी? मगराने. गजेंद्राने अगोदर लक्षात दिलं नाही, असेल काहीतरी एखादा प्राणी. पण जेव्हा तो मगर त्याच्या रक्त ओढायला लागला, हत्ती कमजोर व्हायला लागला, मग त्याने पाय काढण्याचा प्रयत्न केला, पण नकर फार मोठा होता. नकर म्हणतात मगराला. नकराच्या पुढे हत्तीचं काही चालत नाही. ऐका बरं का, लक्ष द्या. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. मगर जर पाण्याच्या बाहेर आला तर त्याला कुत्रे ओढत घेऊन जातात. कुत्रे सुद्धा त्याला मारू शकतात. कुणाला? पण पाण्यात तो हत्तीलाही सुद्धा पाण्यामध्ये ओढू शकतो. हेही त्याचं स्थान महात्म्य. ऐकता ना तुम्ही? स्थान महात्म्य म्हणतात. प्रत्येकाचंच त्याच्या स्थानामध्ये महत्त्व असतं. कुत्र्याला संस्कृतमध्ये ग्रामसिंहही म्हणतात. काय म्हणतात? ग्रामसिंह म्हणजे गावातला सिंह. त्याची ताकद फक्त त्याच्या गलीपुरती. कोणाची? कुत्र्याची. हमारी गली में आके तो देख. त्याची ताकद फक्त गल्लीमध्ये असते. दुसऱ्या गलीमध्ये शेपूट खाली घालून पडतो तो. तसं मांजरीची ताकद फक्त घरामध्ये असते. घराच्या बाहेर मांजरीचं काही चालत नाही. तुम्ही पाहिलं असेल, एखाद्या माणसाकडे मांजर असावी, त्याच्या दारात कुत्रा असा. मांजरीचं आणि कुत्र्याचं वैर आहे. पण जेव्हा कुत्रा दारापर्यंत भाकर खाण्यासाठी येतो, मांजर एवढी मोठी होऊन जाते. कुत्र्या एवढी होते मांजर, अशी मोठी होऊन जाते. मोठे त्या ठिकाणी केस उभे होऊन जातात. कोणाचे? घरात घुसू देत नाही ते कुत्र्याला, फुसकारते. कोण? मांजर कुत्र्याला घरात घुसू देत. घरात आला की त्याला फुसकारते ते. घरात तिची ताकद चालते. कोणाची? कोणाची? हां, मी मांजर सांगतोय बरं. पण ती मांजर बाहेर निघाली, तिची गती बघायची बघ तुम्ही. मांजर बाहेर निघाली, अंगणात पडली का कुत्रा मग तिच्या मागे लागतो. ती अशी पडते ना. कोण? मांजर. याला स्थान महात्म्य म्हणतात. नकराने पाय धरलाय. असं म्हणतात अनेक वर्ष युद्ध चाललंय. मगराला त्या ठिकाणी ताकद त्याची जास्त आहे. गजेंद्राचे सगळे मुलं, सगळ्या बायका, सगळ्या सुनबाया सर्वजण मिळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. कुणाला? गजेंद्राला. पण काही उपयोग नाही. शेवटी सगळेजण कंटाळले. ऐका ना, सगळे म्हटले हा काय वाचणार नाही. मुलांनी सांगितलं आम्ही किती दिवस याची सेवा करायची, किती दिवस याला ओढण्याचा प्रयत्न करायचा. मुलं निघून गेले. ऐका ना, इकडे लक्ष द्या. मुलं निघून गेले सोडून. कुणाला? गजेंद्राच्या सुनबाया सोडून निघून गेल्या. शेवटी गजेंद्राच्या बायका म्हणाल्या या म्हाताऱ्याची सेवा किती दिवस करायची, हा वाचतही नाही आणि मरतही नाही. शेवटी सर्वजण सोडून निघून गेले. आणि शेवटी गजेंद्राला वाटलं आता माझं कोणीच नाही. पश्चाताप झाला. अरे रे रे, अरे कुठे चालले मला सोडून? थांबा, कुठे चालले मला सोडून? विसरले का मी तुमचा घरातला करताय ना. शुकदेव सांगतात राजन देखो ये गजेंद्र की तरह हर जीव गजेंद्र है. ऐकताय ना, ही गजेंद्राची कथा आपलीच आहे. हर जीवात्मा गजेंद्र है. संसार है एक अरण्य भारी, उसमें हुए हैं हम मार्गचारी. प्रत्येक जीवात्मा गजेंद्र आहे. त्रिकुटाचल पर्वत नाव म्हणजे त्रिगुणात्मक ही सृष्टी. सरोवर म्हणजे संसार सागर. या संसार सागरामध्ये तुम्ही सर्वजण आपण पडलेलो आहोत. आणि ऐका ना, आपले प्रचंड हाल आहेत. ज्यांच्यासाठी हाडाची काढं करावी, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, ज्याच्याकरता पैसे शिल्लक टाकावे. ऐका दादा, फार विडंबना आहे. जेव्हा त्याला मगर लागतो, काळरूपी मगर, पहिले काय धरतो माहिती का? काळरूपी मगर पायच धरतो. काय धरतो? काळरूपी मगर पहिल्यांदा काय धरतो? म्हाताऱ्या माणसांना विचारा ना, काय? पाय. महाराज काय? चालू देत नाही. काय? पाय चालू देत नाही. गुडघे गेले. समजून घ्यायचं की मृत्यूरूपी मगराने आता तुमचे पाय धरलेले. हळूहळू पाय. आणि मग जेव्हा चालणं फिरणं बंद होतं, प्रचंड हाल आहेत दादा. हात पाय पडतात ना. काही एखाद्या माणसाला पॅरालिसिस वगैरे होऊ नये, कुणाला झाला तर एवढे हाल असतात दादा त्याचे.
कोणी सेवा करत नाही. बाईल मने खर मरता तरी बरे नासिले घर तुंकोनिया नाक मुक गडू लागले लाड आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करीती हडहाळ. कोणी त्याला जवळ करत नाही. एवढे हाल असतात म्हाताऱ्या माणसाचे. म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती इतकी विचित्र परिस्थिती असते दादा. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा माझा माणिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तोची देह. काय काय शब्द किती सुंदर आहे. तोची देह नोहे दुजा तोची देह. तोच देह असतो ना पण तो म्हातारा झालेला देह. तरुणपणात त्याचा काय रुबाब असतो. त्या माणसाचं नाव बदललं असतं बरं का. तरुणपणातलं नाव रावसाहेब, भाऊसाहेब, नानासाहेब, आप्पासाहेब, दादासाहेब, बापूसाहेब हे नाव तरुणपणात. पण तोच माणूस म्हातारा झाला. तोच देह पण आता तो देह म्हातारा झाला. कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा इंद्रिय मावळली. आता काय झालं. नाव बदललं. आता त्याला भाऊसाहेब म्हणत नाही. तोच माणूस, तीच बायको, तेच घर, तेच बायका पोरं, तीच भाऊबंदकी, तेच मुलं, त्याच सुनबाया, तेच नातू. पण आता नाव नाही ते राहिलं. नाव गेलं तरुणपणातलं. आता म्हातारपणातलं नाव बदललं. कोणतं. आता बापूसाहेब, तात्यासाहेब, अण्णासाहेब नाही. आता नाव काय. आमचा म्हातारा. काय नाव आहे आता. आमचा म्हातारा, आमना चादड्या, आमना कातड्या. खेड्यागावात भलते शब्द असतात. कातड्या. कैसा विपरीत झाला तोची देह नोहे दुजा. ज्यांना मुली आहेत त्यांची सेवा होऊ शकते कदाचित. बऱ्याच जणांना मुली आहेत ना. ज्यांना मुली आहेत त्यांना तरी कमीत कमी मुली सांभाळतात म्हातारपणामध्ये. कारण मुलांचा भरोसा नाही. ऐका ना. तू तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है. बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है. न माँ का न पिता का ये तो जन्म देने का नाता है. बेटा किसका. न माँ का न पिता का. तो कोणाचा आहे. तो तिचा आहे. कोणाचा आहे. कोणाचा आहे माय. फार अवघड आहे. तुम्ही शहरात राहतात. शहरातली फार विडंबना असते. एका बंगल्यावर लिहिलं होतं चंद्रकला. काय लिहिलं होतं. मला वाटलं साहेब, कारण लोक शहरातले लोक फार टिपिकल असतात. कारण मी याला गेलो होतो कळवणला. बंगल्यावर लिहिलं होतं फुलकाशी. काय लिहिलं होतं. फुलकाशी. श्रद्धावान होते बिचारे ते सर. म्हटलं का हो सर फुलकाशी या शब्दाचा अर्थ काय. हे काशी माहिती पण फुलकाशी काय. आणि महाराज आई वडिलांचं नाव टाकलं आहे. आईचं नाव तर फुलनबाई आणि वडिलांचं नाव काशीनाथ. म्हणून दोघांचं नाव एकत्र केलं मस्त वाटतं फुलकाशी. म्हटलं वा. दुसऱ्या ठिकाणी शहरात गणपतीचं कीर्तन होतं नामपूर. तिथं कीर्तनाला गेलो. बंगल्यावर लिहिलं होतं चंद्रकला. म्हटलं साहेब काय आईवडिलांची सेवा आहे. काय तुमचं आईवडिलांवरचं प्रेम. चंद्रकला म्हणजे बापाचं नाव चंद्रकांत असेल आणि आईचं नाव कलाबाई असेल. माझा अंदाज. तो कडवणना अंदाज मी नामपूरला लावा. पण उलट होई गे. म्हणजे महाराज ते आईवडिलांचं नाव नाही हे सासू सासऱ्यांचे. कसं काय म्हणे चंद्रकला चंद्रकांत सासरा आणि कलाबाई सासू. म्हटलं का हो आईवडिलांचं नाव सोडून तुम्ही सासू सासऱ्यांचं नाव. म्हणे महाराज बांधाले पैसा तर भेट नाव जात. अवघड आहे. ज्यांना मुली आहेत ना त्यांची सेवा होते. मुली सेवा करू शकतात आईवडिलांची. सांगतात भावाला तू त्याला सांभाळायचं मी घेऊन जाते. लोक लाजेने भाऊ सांभाळतो आईला आणि फार सेवा करते बरं. सुनबाई एखाद्या वेळेस कंटाळा करेल पण मुलगी फोन करत असते. आईची तब्येत कशी काय. आईची काळजी घ्या बरं. आणि तिला माहीत असतं. तुम्हाला बघायचं असेल ना मुलीचं काय प्रेम असतं. जेव्हा म्हातारी मेली का त्या ठिकाणी आणि मग रडते मुलगी. मुलीचं रडणं फार वेगळं असतं. प्रमाणे सांगतो ऐका. सासू साठी रडे सून भावं तरीचा भिन्न आई साठी रडे लेक.
भावंतरीचा एक. तुम्हाला मुलगी आणि सुनबाई जर मौतीच्या ठिकाणी ओळखायची असेल ना, सोपं उदाहरण आहे. मौत झाली आहे तिथे रडतायत सगळ्या बाया, मुलगी कशी ओळखायची? गाडीमधून उतरल्या रडायला लागली किंवा रडताच गाडीमधून आलेली समजून घ्या म्हाताऱ्याची मुलगी आहे किंवा म्हातारीची मुलगी आहे. आणि अख्खा बाया रडीराणात पंचीना डोळ्याला अजिबात असू नये समजली हो दलान भाऊशे. किती फरक आहे बघा, रडण्यात फरक असतो. काय रडतात बाया हो, इतक्या सुंदर रडतात बाया. सासरा मेला तर त्याच्यासाठी सुनबाई रडायला वेगळे शब्द वापरते. आय बा तू काठी टोकी दे तरी कुत्र पै जाय ना आय बा. आणि मग ती त्या ठिकाणी मुलगी येते, आई मेली असेल मोठ्या तळमळीने रडते. मणी सीता माय जशी जंगल न पाखरू होती ना मणिमाय, मणिमायले कोणी जेऊ घालू घाले नाही ना मणिमाय. बुकी बुकी मरी गई व मणिमाय. आडवाडो बोलते भाऊजायांना, भाऊजाया म्हणे आहे ते बुकी राणी आड आड. आणि ज्या भाऊजायला रडता येते तिचं बरं राहतं, ज्या बाईला रडता येत नाही तिचे बोलते हाल. बिचारीला रडतात नाही लोक, बाया नाव ठेवतात माहिती कुठं रडता सुद्धा येत नाही. तिने दिनभर भांडा कसो, दोन भांडा कोणी म्हणू का तोंड दुसरीशी जागो, ज्या तोंड जाग तिच्या नुसतं जेवण करीन ताड सारखा देते. रडणाऱ्याचा फार फार्म असतो बरं, रडायचं शिकून घ्या ताया हो. अशा रडतात बाया. एक भाऊ आहे म्हणे ताई सारखा त्या ही आडाआडं बोल राणी बाई, आम्ही गण सेवा करी दल्ली पण आहे आडाआडं बोल राणी. आणि मग ती रडायला लागली. म्हणे सीता निगन मी माय फुल निगत सेवा करी व माय म्हणी माय. आते माय जावानंतर तोंड चाडक्या कराले गंज येतील ना माय, भुकाले गंजच कुत्र्या येतील. अशा जुगलबंदी असते त्यांची, काय सांगा तुम्हाला. त्या रडणाऱ्या बाईपेक्षा आहे ना, तुम्हाला सांगू त्या आम्ही दारावर जातो ना कधी कधी आम्हाला रडण्याचा आवाज ऐकावा लागतो. त्या बाया फार सुंदर रडतात सर, नितीन सर फार सुंदर रडतात. म्हातारा कोतारा का मरेना त्याच्या भाषेत रडतील, कीर्तनकार गेला त्याच्या भाषेत रडतील, पुढारी दारावर गेला काल की त्याच्या भाषेत. म्हणा राम का तुमना प्रचारले निघ्या ना माय पुढाऱ्याच्या भाषेत. कीर्तनकार दारावर गेला का कीर्तनकारच्या भाषेत. महाराज म्हणा राम तुमना कीर्तनले कथाली बशना माय म्हणतो माय तो ही भाषे बोलता दूर दूर भाषेत हो. जसा माणूस दारावर जाईल तसं रडणार. त्या रडणाऱ्या बाईपेक्षा ती समजूत घालणारी बोलती बारी असते. बिचारी काय पात करी करी रडत आणि ती काय अभि छातीवर दगड ठेव आय मर जाईन ती छातीवर दगड. तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. असं सुंदर रडतात ना, ऐका. पण शेवटी सगळं नश्वर आहे, कोणी कोणासाठी मरत नाही बरं का. गजेंद्राला सोडून सर्वजण निघून गेले. प्रत्येक जीव गजेंद्र आहे का, मी हे सांगत होतो. गजेंद्राला सोडून सगळे निघून गेले. ऐका बरं, आतापर्यंत मरणाऱ्यासाठी फार लोक रडलेत, पण मरणाऱ्यासोबत कोणी मेलंय का? फार कमी. नाही सांगतात देवबा यासना जागावर माळे जाईल लई जाताना देवबा आंदोलन ते जाई काही बाई फार अवघड आहे ना. पण त्या समजूत घालणाऱ्या बाय हां एखादीचा त्या ठिकाणी खरंच पती मेला असेल, फार प्रेम असेल, ती फार मालबी मरू द्या ना बहीण, मालबी जाऊ द्या ना बहीण, ती एखादी बाई. आणि त्या समजूत घालणाऱ्या म्हाताऱ्या, या म्हाताऱ्या बोलत्या हुशार, त्यासपास शब्द इथला भारी राहतात. त्या समजूत घालते रे बहीण अवतून अंडोर दक ना या पोऱ्याला कडे दक 5 वर्ष ना पोऱ्या यानकडे दक यान करता तुला जगणं पडी अवतून अंडोर याले हाय ती ठेव अवतून नवराशे आय हा. काय रडतात बाया. गजेंद्रासाठी ऐका ना, गजेंद्रासाठी शोक करतात, पण गजेंद्राला सरळ सोडून निघून जायला लागले. ऐका, परिवार वाले हक निभाएंगे केवल गंगा जल के पान तक, पुत्र भी हक निभाएंगा केवल अग्निदाग तक, पत्नी भी हक निभाएंगी केवल मकान तक, मित्र भी हक निभाएंगे केवल स्मशान तक, संग में तेरे न धेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा. सोडून सर्वजण एक दिवशी निघून जातात दादा. जीवनभर आपण खिशे भरण्याचा प्रयत्न करतो. टेलरला सांगतात भाऊ मनोज भाऊ खिसा लाव, पण मला एक उत्तर द्या, शेवटचा शर्ट शिवला जातो, शेवटचं शर्ट बाजाराचं ते घरातलं असतं का रेडीमेड असतं? खरं सांगा, बोळावणी आणतात ना,
शेवटचा तो रेडीमेड मिळतो, त्याला तो बोळवणीचा दुकानदार स्पेशल असतो, त्याला सांगावं लागतं बस शेवटचे कपडे सगळे तो काढून देतो. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, शेवटच्या शर्टला खिसा असतो? तुम्ही निरखून पाहिलंय का? नसतो. अरे आदमी तुम कितना भी धन कमाओ, लाख हीरे मोती, लेकिन ये ख्याल रहे कि कफन में जेब नहीं होती. लेकिन ये ख्याल रहे कफन में जेब नहीं होती. सर्वजण शेवटी सोडून निघून जातात. तुम्हाला जाळण्यासाठी कोण? जाळण्याचा मान कोणाचा? मुलाचा. कोण जाळतं? मुलानेच अग्निदाग दिला जातो. वहाँ जलाने वाले लाखों थे पर जलने वाला कोई नहीं. आणि म्हणून परमात्म्याशिवाय कोणीच नाही. भगवंताला त्याला लक्षात आलं की कोणी कोणाचं नाही. नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणूनी. प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. गजेंद्र नकराला, गजेंद्र हत्तीला सर्वजण सोडून निघून गेले. त्याने विचार केला माझा रक्षण करता कोणीच नाहीये. त्याने इतकी सुंदर स्तुती केली, त्याला गजेंद्र स्तुती म्हणतात. कारण मागच्या जन्माचा तो ऐका ना गंधर्वच होता. त्याने इतकी सुंदर स्तुती केली, परमात्मा भगवंताची स्तुती केली, पण कुणाचंच नाव नाही घेतलं. सगळे देवता आकाशामध्ये प्रगट झाले आणि ज्याचं नाव घेत तोच जाईल बुवा असं विचार करतायत. तेवढ्यात भगवंताने विचार केला, जो कुणाचं नावच घेत नाही पण तो हाक मारतोय, तो मला हाक मारतोय. त्या ठिकाणी परमात्म्याने हरिरूप धारण केलं. परमात्मा प्रगट झाले. गजेंद्र म्हटला, जो कोणी असेल ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. परमात्म्याने हरी अवतार धारण केला. हरी भगवान की जय. हरी अवतार धारण केला आणि परमात्म्याने गजेंद्राचं रक्षण केलं. तो प्रसंग सांगितला. त्यानंतरचा प्रसंग त्या ठिकाणी वर्णन करतात शुकदेवजी महाराज राजन. संतांचा अपमान जर झाला तर मोठमोठ्या देवतांवर सुद्धा संकट येतं, हानी येते. एकदा दुर्वास महर्षींनी इंद्राला ऐरावतार बसला होता. इंद्र चालला होता स्वर्गामध्ये आणि दुर्वास महर्षीने त्याला माळा दिली, वनमाला, फुलमाला. संतांची भेट होती. त्याने ती माळा घेतली, हत्तीच्या हातात, हत्तीच्या सोंडीत दिली. हत्तीने ती पायाखाली तोडून दिली संतांच्या समोर. दुर्वासांना राग आला. दुर्वासांनी शाप दिला, जा संपूर्ण संपत्ती समुद्रात पडून जाईल. स्वर्गातली संपत्ती समुद्रात पडली म्हणून समुद्र मंथन झालं. 14 रत्न बाहेर निघाल. लक्ष्मी पारिजातक सुरा धन्वंतरीश चंद्रमा. आणि समुद्र मंथनाच्या वेळेस परमात्म्याने त्या ठिकाणी ऐका 2 अवतार धारण केले. एक अवतार घेतला कच्छप अवतार, कच्छप भगवान की जय हो. आणि दुसरा अवतार अमृत वाटण्याकरता स्वरभानू नावाचा राक्षस होता, दैत्य होता. त्याने अमृताचा कलश पळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस भगवंताने मोहिनी अवतार धारण केला आणि राक्षसांना मदिरा पाजली आणि देवांना अमृत पाजलं. मोहिनी भगवान की जय. भगवंताच्या 24 अवतारांची सुंदर अशी कथा आहे. अपबल तपबल और बाहुबल, चौथा है बलदाम. सुनिरी मैंने निर्बल के बलराम. परमात्मा अत्यंत सुंदर आहे. परमात्मा सर्वांचं रक्षण करतो. अमृत प्राप्त झालं देवांना भगवंताच्या कृपेने. पण नीट आहे का, विष निघालं ते कोणी प्राशन केलं? कोणी प्राशन केलं? जो अमृत पीते हैं उसे देव कहते हैं. अमृत पीते हैं उसे देव कहते हैं. जो समाज के लिए, दुनिया के लिए विष भी पी जाए उसे देवों के देव महादेव कहते हैं. ऐकता का याचा भाव असा आहे, जे फक्त चांगल्या ठिकाणी हजर असतात त्यांना देव म्हणतात आणि जे वाईटाच्या ठिकाणीही हजर असतात, वाईटचा वाटाही घेतात, त्याला महादेव म्हणतात. निंदेचं विष सत्कार्यासाठी, ऐका बरं का, सत्कार्यासाठी निंदेचं विषही पचवावं लागतं. काही कार्यकर्ता फक्त, माफी मागून सांगतो, काही कार्यकर्ता फक्त चांगल्या ठिकाणी फोकसमध्ये येण्याकरता पुढे येतात, पण काही जण भांडे घासायलाही असतात आणि लोक त्यांची निंदा करतात. ते म्हणतात करू द्या, आमचं कार्य आम्हाला पार पाडायचं आहे. त्याला महादेव म्हणतात, महाकार्यकर्ता म्हणतात. फार सुंदर योग आहे.
भगवंताची कृपा आहे, भगवंताचे आशीर्वाद आहेत. 2 मिनटं भगवत नामाचा आश्रय. आपण त्या ठिकाणी वामन अवताराच्या कथेला त्या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. अनेक छोट्या छोट्या कथा त्या ठिकाणी आहेत. आपल्याला आज कृष्ण जन्मापर्यंत जायचं आहे. 2 मिनटं भगवत नामाचा आश्रय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बड़े भाव से गाएंगे सब लोग. ताली ताली. टाळी वाजवा, टाळी टाळी वाजवल्याने ऐका. ही आयुष्य रेषा आहे, ही हृदय रेषा, ही मस्तक रेषा. टाळी वाजवल्याने अनिष्ट रेषांचा त्या ठिकाणी प्रभाव कमी होतो. जोरात टाळी वाजवल्याने जे टाळी वाजवतात ना त्यांच्या डोक्यावरचं पाप निघून जातं, आणि जे टाळी वाजवते त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतं. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, ओ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. वरती हात करू. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. म्हणा सर्वांनी. सामसुमे मागे. मला असं वाटतं तुम्ही म्हणतात, मी गृहीत धरून चाललो होतो. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे. चाल लक्षात येते का तुम्हाला गाण्याची? तुमच्या ओठांना, तुमच्या हृदयाला पवित्र करण्याकरता हे नाम आहे, आणि हे नाव अमर आहे, आणि जे गातील त्यांचंही कीर्ती अमर होते. ओठों से छू लो मेरे गीत अमर कर लो. ज्यांनी ओठात भगवंताचं नाम धारण केलं त्याचे ओठ पवित्र, त्याच्यासाठी ते गीत पवित्र, त्याचं जीवन पवित्र होईल. दादा मोठ्या भावनेतून प्रेमातून जसं गाता येईल. संगीत है शक्ति ईश्वर की. हरे कृष्णा 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 हरे हरे. गाइए सब लोग. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरि बोल. हरे राम जय हो. ताड़ी ताड़ी. राम राम हरे हरे. हरि बोल. राम राम हरे हरे. हरि बोल. हरे राम कृष्णा 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 हरे हरे. हरि बोल. हरे कृष्णा कृष्णा हरे
राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। शुकदेव जी वर्णन करतात, राजन प्रहलाद जी के पुत्र विरोचन हुए, उनके पुत्र प्रहलाद जी के पोता है महाराज बलि। महान धर्मात्मा है बलि महाराज। दैत्यगुरु शुक्राचार्यांनी बलि महाराजांना राक्षसांचा राजा म्हणून घोषित केलं आणि त्यांना यज्ञाधिक कर्म करण्यासाठी प्रशस्त मार्गदर्शन केलं। आणि बलि महाराजांच्या पुण्याच्या प्रतापाने आजोबांचं पुण्य, ऐका ना, कोणाचं पुण्य? बलि महाराजांचे आजोबा कोण? भक्त प्रल्हाद। बलि महाराजांचा एवढा मोठा महिमा झाला, आजोबांचं पुण्य नातवामध्ये सहज उतरतं बरं का। म्हणून बरेच नातू आणि आजोबांचं चांगलं जमतं ना। बापाचं आणि पोराचं जमत नाही, पण म्हाताऱ्याचं नातूचं बोलतंच जमतं। नातू का जास्त आवडतो माहिती का म्हाताऱ्या माणसांना? कारण मुलगा म्हणजे मुद्दल आहे आणि नातू म्हणजे व्याज आहे। आणि लोकांना जास्त काय आवडतं? मुद्दल कुठे जाणार आहे? फार सुंदर आमचे भानुदास महाराज, आजोबांचंच पुण्य आहे। आणि योगायोगाने तुम्हाला एक सुंदर योग सांगायचा राहून गेलाच। तुमचा हा नवापूरचा जो सप्ताह आहे, भागवत सप्ताह, या सप्ताहाचं एकमेव वैशिष्ट्य आहे, आमच्या तिन्ही पिढ्या या ठिकाणी सादरीकरण करणारे तिन्ही पिढ्यांचं आगमन आपल्या नवापूरमध्ये आहे। आम्ही दोघे आहोतच, पण आजोबा तुम्हाला, कारण आपल्या कथेची सांगता 14 तारखेला आहे, म्हणजे परवा, आणि 15 तारखेला 16 तारखेला अन्नदान असल्यामुळे त्या ठिकाणी 16 तारखेला काल्याचं कीर्तन, महाप्रसादच्या अगोदर कीर्तन होईल 2 तासाचं, आणि कीर्तन झाल्यानंतर मग तुम्हाला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे। मग 15 तारखेला त्या ठिकाणी माझ्या वडिलांचं कृष्णाजी महाराज जळगुणकर सांजोरीकर, रेडिओ स्टार त्या काळातले, वडिलांचं कीर्तन आहे। म्हणजे आजोबाही तुम्ही पाहणार आहेत, नातू तुमच्या समोर आहे, तिन्ही पिढ्या एकत्र या एकाच सप्त्यात आहे। आतापर्यंत असा योग नाही आला कुठे, तिन्ही पिढ्या। म्हणून मी सांगत होतो की आजोबाच्या पुण्याईने नातवांमध्ये ते गुण असतात सहज, पण आजोबांवर जबाबदारी आहे नातवाला चांगलं मार्गदर्शन करा। तर बरेच आजोबा म्हणतात नातूला, बाबा बिडीशील गायले ते रे, पुढील ये 10 रुपयाला, पुढील ये मन करता। कोण सांगतं? अनेक ठिकाणी खेड्यागावातली गोष्ट आहे, म्हाताऱ्याने नातवाला सांगितलं बिडीशील गायले ते, तिकडनं येताना तो मुलगा नातू बिडी घेऊन आला, म्हाताऱ्याने पाहिलं, अरे आई बोलली कस काय वेगळी रे? त्याने विचार केला, म्हातारा दररोज पितो, पिऊन पाव कसं आहे। येताना एक झुरका ओढून पाहिला त्याने, कोणी? नातूने। म्हातारा म्हणे, का रे पोऱ्या, आई बोलली कस काय वेगळी? म्हणे, बाबा खरं सांगू का, तिला पुढे चटका लाग गया ना, मग तिने मागे सू कर दिनी बिडीनी। लहान मुलं फार हजरजबाबी असतात, त्यांच्याकडे उत्तर ठरलेलं असतं। आज मला फेटा चांगला दिसतोय ना, काल्याच्या कीर्तनात फेटा बांधत होतो, घरमालकाचं पोरग होतं 4-5 वर्षाचं, असं बसलं होतं ते गपचीप, फेटा बांधेपर्यंत ते पोरग गपचीप बसलं महाराज। आणि माझा फेटा बांधून झाल्यानंतर त्याने मला असा प्रश्न विचारला, तसा प्रश्न अजून मला कोणीच विचारला नाही, एकमेव प्रश्न। म्हणे, बाबा तुम्हाला फेटा बांधाय घ्या? म्हणजे हां भाऊ, मग ते गोडावर बसतात का म्हणे तुम्ही? मग ते एकदा बसायचं आले, रे काका घडी काय बसाडचं, फार हुशार असतात लहान। प्रल्हादांचे पौत्र नातू बलि महाराजांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, भगवंताचं अभयदान आहे की या वंशात मी कुणाला मारणार नाही म्हणून गुरुजींच्या कृपेने, ऐका, दोघांची जर कृपा राहिली ना, तो माणसाला कोणी त्याचं काही वाकडं करू शकत नाही। एक देव आणि दुसरा संत गुरु। गुरु मेहरबान तो चेला पहलवान। ज्याच्यावर गुरुची कृपा आहे, शुक्रांची सेवा केली, शुक्राचार्य, तो बलवान राहील ना। शुक्राची जो सेवा करतो तो बलवानच राहील, कळतंय तुम्हाला माझा सांगण्याचा भाव? ज्याच्या जीवनामध्ये शुक्राचं रक्षण आहे, शुक्राची सेवा आहे, तो बलवान राहील। बलि महाराज बलवान झाले, तिन्ही लोकात त्यांचं राज्य आहे। आणि बलि महाराजांनी यज्ञाची सुरुवात केली गुजरात, भुज, नर्मदेच्या काठी।
अश्वमेघ यज्ञ चाललाय, शेवटचा यज्ञ जर सफल झाला तर देवाधिकांवर स्वर्गावर राज्य मिळणार नाही. स्वर्गातल्या देवांना आता राज्य नाही, देवता बेघर झालेत, कारण स्वर्गातले राज्य आता बली महाराजांच्या, तिन्ही लोकात बली महाराजांचं राज्य आहे. ऐका बरं का, राक्षसांची आई देव आणि राक्षसांचे बाप एक आहेत, कश्यप मुनी. देवांची आई जी तिचं नाव अदिती आणि राक्षसांच्या आईचं नाव आहे दिती. आदिती मातेला दुःख झालं, माझ्या मुलांना राहायला जागा नाही. कश्यप मुनींना विचारलं, माझ्या मुलांसाठी राहायला जागा, माझ्या दुःखाला निवारण करा पतिराज स्वामी. कश्यप मुनींनी पयोव्रत सांगितलं. फाल्गुन महिन्यात करतात ते पयोव्रत, ज्याला राहायला जागा नाही त्याने केलं पाहिजे. त्या काळात त्या व्रताचा महिमा होता. 13 दिवसांचं ते व्रत असतं. दूध पिऊन माता आदितीने ते व्रत केलं आणि त्या ठिकाणी त्या व्रताचा महिमा ऐका. त्या व्रताचा महिमा माता अदितीच्या पोटी भगवंताने त्या ठिकाणी भाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला दुपारी 12 वाजेला भगवंताने अदिती मातेच्या पोटी अवतार घेतला. त्या अवताराचं नाव आहे वामन भगवान की जय. बटू वामनाचं रूप परमात्म्याने प्रगट केलं. बुटकेशी भगवान वामन महाराज बटू वामनाचं रूप धारण केलेलं आहे. ऐका, ब्रह्मदेवाने कमंडलू दिला, आईने कोपेन दिलं, दिशांनी छत्र दिलं, सप्तर्षींनी भजनासाठी आसन दिलं, माता सरस्वतीने अक्षयमाला दिली, माता कात्यायनीने भिक्षा वाढली आणि सुंदर असं रूप धारण केले भगवान वामनांचं सुंदर असं रूप. ऐका ना, इतकं सुंदर ते रूप आहे. आणि भगवान वामनाच्या रूपाने बली महाराजांच्या यज्ञामध्ये दान मागण्याकरता निघाले. कसे निघाले, किती सुंदर चालतायत बटू वामन. मतवारी जाकी चाल मेरो जशोदा को लाल, मतवारी जाकी चाल मेरो जशोदा को लाल, मतवारी जाकी चाल मेरो यशोदा को लाल. बने वामन भूपाल मेरो जशोदा को लाल, भूपाल तो यशोदा को लाल. जाके घुंगर वाले बाल मेरो जशोदा को लाल, यारे घुंगर वाले बाल वो तो यशोदा के लाल. मतवारी जाकी चाल मेरो जशोदा को लाल, मतवारी तेरी चाल वो तो यशोदा को लाल. परमात्मा बली महाराजांच्या यज्ञाच्या ठिकाणी भुज कच्छ या ठिकाणी आलेले आहेत. तिथे यज्ञ चालू होता, भला मोठा मंडप आहे, मोठं नियोजन चालू आहे. आणि बली महाराज यज्ञाच्या सांगतेच्या वेळेस सांगता होणार आहे आता. आणि इकडे बली महाराज दान धर्म करतात. अनेक ब्राह्मणांना ज्याला जे मागेल त्याला ते दिलं जातं. आणि भगवान दिव्य तेजस्वी रूप आहे, साक्षात परमात्मा बली महाराजांच्या दारामध्ये उभे राहिले. ऐका ना, इतकं सुंदर रूप आहे भगवंताचं. देवाच्या रूपाला पाहून बली महाराज मोहित झाले. इतकं सुंदर देवाचं रूप आहे. बली महाराज म्हटले, ते ब्राह्मण बघा स्वतः चालत आले तिथपर्यंत. ब्राह्मण बाकी लाईनीत बसले होते. परमात्मा हातात छत्र आहे, बुटकं स्वरूप आहे. डोळ्यासमोर दर्शन करा, झाकी भावदर्शन म्हणतात त्याला. डोळ्यासमोर रूप आणायचं, वर्णन केलं का रूप आणायचं देवाचं. हातात अक्षयमाला चाललेली, जप चाललेला आहे. डोळे बंद आहेत, उभे आहेत. बारीक बारीक डोळे उघडतात, राजाकडे पाहतात. राजा जवळ आलेला बलीराजा. आणि बलीराजा म्हणतात, महाराज तुमच्यासारखा दिव्य तेजस्वी ब्राह्मण नाही पाहिला. बरं झालं तुम्ही आलात, माझा यज्ञ पुनीत आणि पावन झाला. तर माझा यज्ञ सफल होईल, पण तुम्ही दान घ्या आणि मग माझा यज्ञ सफल होईल. बोले महाराज, मैं अकिंचन ब्राह्मण हूँ, किसी से कुछ नहीं लेता. अगर ब्राह्मण दान ले तो उसका तेज खत्म हो जाता है. मैं किसी से कुछ नहीं लेता. बोले महाराज आप हमारे यज्ञ में आए क्यों भी? बोले महाराज यज्ञ देखने आया हूँ. बोले महाराज मेरे द्वार से कोई ब्राह्मण विन्मुख जाएगा तो मेरा यज्ञ सफल नहीं होगा, आपको कुछ लेना पड़ेगा. बोले महाराज मैं कुछ नहीं लूँगा. बोले ए भूदेव आपको लेना ही पड़ेगा. ऐसा लगता है कि आप मांगो, आपको देखकर आपके तप की तेज, तप की आभा देखकर ऐसा लगता है आपने मांगो, आप जो मांगेंगे मैं वे दे दूंगा. आपको मांगने में देर होगी, मुझे देने में देर नहीं होगी महाराज. ऐसा लगता है कि आज मेरा सारा वैभव आप पर लुटा दूँ. बली महाराजांचे भाव बोलायला लागले, आजोबांचे गुण बोलायला लागले. आणि कारण दारात कोण होतं? तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली.
तेरे द्वार खड़ा भगवान भगत कर दे झोली, भगत कर दे झोली। ओ बोल उठी है सारी धरती दो देख रे, बोला गगन है सारा, डोल उठी है सारी धरती देख रे, डोला गगन है सारा। भीख मांगने आया तेरे घर जगत का पालन हारा रे, जगत का पालन हारा। अमर कर ले रे अपनी शान भगत भर दे। हरि बोल, काली की सेवा करेंगे सब लोग। भगत भर दे झोली, तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे झोली। हरि बोल, भगत भर दे झोली, भगत भर दे। तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली। ऐका ना, राजा बलींचं काय भाग्य, साक्षात परमात्मा दारात भिकारी बनून आलाय, म्हणून दारात आलेल्या मागणाऱ्याला उपदेश करायचा नाही। तो जर गरीब असेल, अपंग असेल, त्याला द्यायला हरकत नाही, त्याची परिस्थिती बघायची बरं का। प्रगट होतात परमात्मा, मथुरेमध्ये प्रगट झाले, रात्रीची 12 वाजेची वेळ आहे, मला तुम्ही घेऊन जायचं, हातापायात बेड्या आहेत, कसं काय घेऊन जावं, दरवाजे बंद आहेत, रक्षपाळ आहेत। भगवान म्हटले विश्वास ठेवा, मला उचला, फक्त उचलल्याबरोबर मला जो डोक्यावर उचलेल त्याचे बंधन आपोआप खुलतील। ऐका बरं का, चमत्कार झाला, वसुदेवाने देवाला डोक्यावर उचलल्याबरोबर आपोआप बेड्या तुटल्या, द्वारपाल झोपले, दरवाजे आपोआप उघडायला लागले। ऐकताय ना, भाव असा आहे जो देवाला उचलतो। आमच्या ताईंनी, वेणूताईंनी देवाला डोक्यावर उचललं, सगळं आपोआप नीट व्हायला लागलं, अनेक चिंता, अनेक गोष्टी आपोआप दूर व्हायला लागल्या। ज्याने देवाला डोक्यावर उचललं ना, त्याचे जन्ममरणाचे बंधनं खुलतात, त्याच्या जीवनातल्या सगळ्या वाटा मोकळ्या होतात। ज्याने देवाला डोक्यात घेतलंय, त्याने डोक्यावर वसुदेवाने घेतलेला आहे। खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, जब जन्मे कन्हैया तो बरसात हो गई, जब जन्मे कन्हैया करामात हो गई। खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, जब जन्मे कन्हैया करामात हो गई, जब जन्मे कन्हैया करामात हो गई। खाली बसा ना तुम्ही, बसा खाली, त्या दिवस खाली बसा, तुम्ही खाली बसल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही, बसा खाली, खाली बसा बरं सर्वांनी, प्लीज सिट डाऊन, खाली बसा। वसुदेवांचं दर्शन तुम्हाला घडेल सर्वांना। आपल्याला नाचायचं, अजून आनंद घ्यायचा, नंदोत्सव। वसुदेव कन्हैयाला ठेवून वापस जातील, जरा बसा खाली। खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, खुल गए सारे ताले, ओए क्या बात हो गई, जब जन्मे कन्हैया करामात हो गई, जब जन्मे कन्हैया करामात हो गई।
आज आनंद आनंद आज आनंद आनंद चला खेळू चला रंग उधळू चला चला नाचू चला रंग उधळू चला आला आला हो काना आला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आज आनंद आनंद झाला वरती हात करून सर्वांना वरती हात करा बरं, वरती हात करून मोत्याची माळ होती ग ती सतोड्याची ग कशी मोत्याची माळ होती ग ती सतोड्याची कसा गणपतीचा गोना चौरंगी लाल बावटा ग कसा गणपतीचा गोना चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल राजा चित मारेला रे करू वंदन गणरायाला अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळावतरले गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजन कर धरले गोपी आल्या नटून कृष्ण दिसतो उठून गोपी आल्या नटून कृष्ण दिसतो उठून नवा नवतीचा शृंगार केला आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंद आनंद आजी आनंद आनंद आजी आनंद झाला राधे 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 हो राधे राधे